नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपला व्हिडिओ कशावर आहे. तर बघा, आपण एखादी वस्तू जर बाजूच्या शॉपमध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला ती वस्तू 50 किंवा 100 रुपयाने आपल्याला महाग पडते. तर अशा काही अनेक गोष्टी घ्यायच्या असेल तर आपण डीमार्टचा ऑप्शन चूज करतो. तर त्याच प्रकारे काही गोष्टी घ्यायच्या होत्या. फक्त आम्ही घ्यायला गेलो होतो, फक्त एक गोष्ट घरातून ठरवून गेलेलो होतो, पण ती काही गोष्ट भेटली नाही आहे. त्याच्या बदल्यात अशा काही गोष्टी थोड्याशा आणल्या होत्या, जी खूप कमी होतं आणि परवडणाऱ्या अशा गोष्टी होत्या. त्यामुळे आम्ही गेल्यानंतर सहजच त्या गोष्टी घेऊन आलो. तर आपलं जे काही महिन्याचं बजेट असतं ते ठरलेलं असतं. पण आता हे जे की सामान घेतलेलं आहे ते सामान मी तुम्हाला पुढे दाखवेनच आणि त्याचे टोटल जे काही आहे त्याची प्राईस देखील मी तुम्हाला सांगणार आहे. डीमार्टमध्ये आपण काही गोष्टी घ्यायला गेलो ना तर तिथे गोष्टी आपल्याला स्वस्त पडतात, कमी दरात पडतात आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या आपल्याला तिथे वस्तू देखील पाहायला भेटतात. तेच आपण एखाद्या जवळच्या दुकानामध्ये घ्यायला गेलो तर थोडीफार आपल्याला वस्तू महाग पडते 50 किंवा 100 रुपयाने. तर डीमार्टचं सेटअपच पूर्ण असा असतो की ज्या काही गोष्टी असतात त्या आकर्षित असतात आणि प्रत्येक गोष्ट आपण पाहिली की आपल्याला ती गोष्ट घ्यावीशीच वाटते. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या की घरगुती आपल्याला लागणाऱ्या आहेत. तर त्या गोष्टी कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत आणि रोजच्या वापरामध्ये जे की आपण वेअर वगैरे करू शकतो अशा गोष्टी घेतलेल्या आहेत. चला तर मग आता वेळ न घालवता मी तुम्हाला त्या गोष्टी दाखवते. तर सर्वात अगोदर बघा, घ्यायला गेलो होतो मिक्सर. ठरवलेली एक वस्तू होती घरातून जाताना, तर जे की डीमार्टचं ब्रँड होतं. तर पण तिथे गेल्यानंतर आम्हाला तो मिक्सर भेटला नाहीये. मग दुसऱ्याच गोष्टी घेऊन आलो. कारण त्या डीमार्टमध्ये गेल्यानंतर हा चॉपिंग बोर्ड घेतला, कारण चॉपिंग बोर्ड देखील नव्हता माझ्याकडे. तर हा चॉपिंग बोर्ड घेतला. तर हा चॉपिंग बोर्ड 199 रुपयाला आहे आणि खूप छान असा हा चॉपिंग बोर्ड आहे. तर लाकडाचा आहे आणि मजबूत असा हा चॉपिंग बोर्ड आहे. हा चॉपिंग बोर्ड मी बाजूच्या दुकानामध्ये पाहिला होता. तर हा चॉपिंग बोर्ड 250 रुपयाला सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही तिथे काही तो चॉपिंग बोर्ड घेतला नाही, पण सहज असंच डीमार्टला गेलो आहे तर म्हणलं चॉपिंग बोर्ड घ्यावं. खूप छान असा हा मजबूत चॉपिंग बोर्ड आहे. तर त्यानंतर इथे कपड्यांना जे आपले क्लिप्स लावतो तर ह्या क्लिप्स घेतल्या. तर ह्याच्यामध्ये 10 ते 12 क्लिप्स येतात आणि हे क्लिप्सचं पॉकेट 65 रुपयाला तिथं भेटलेलं आहे. तर त्यानंतर पुढची गोष्ट कोणती, तर हा सॉफ्ट टच लिक्विड आहे. फॅब्रिक म्हणजे सुगंध येण्यासाठी ह्या आपण लिक्विडचा वापर करतो, जसे की कम्फर्ट वगैरे असतं. तर पावसाळ्यामुळे ना कपड्याचा असा वास वगैरे येतो. तर हे थोडंसं लिक्विड टाकलं की तेवढा वास काय आपला जाणवत नाहीये. तर हे जे पॅक आहे हे 2 लिटरचं पॅक आहे. तर डीमार्टमध्ये हे 2 लिटरचं पॅकमध्ये 465 रुपयाला हे पॅक भेटलेलं आहे. तर इतके दिवस कम्फर्टचाच ब्रँड वापरत होतो, पण म्हणला हा सॉफ्ट टच हा नवीन ब्रँड आहे तर वापरून पहावा. तर हा 2 लिटरचा पॅक आहे. पुढची गोष्ट, तिथे गेल्यानंतर हे काहीसे असे गालाचे स्क्रब घेतले आणि गालाचे स्क्रब आपण इथे बाजूच्या दुकानामध्ये घ्यायला गेलो ना तर हा फक्त आपल्याला सिंगल हा फक्त गालाचा स्क्रब भेटतो. पण डीमार्टमध्ये ना त्यांची पॅकेजिंग देखील मोठी आहे आणि त्यासोबत ना हा सॉफ्ट जो की स्पंज आहे तो सुद्धा याच्यामध्ये ॲड आहे. तर छान आहे. तर त्याचनंतर ना हँडवॉश लिक्विडची बॉटल आहे. तर ही हँडवॉश लिक्विडची बॉटल देखील ना तिथे फक्त 49 रुपयाला भेटलेली आहे. तर आपण हीच लिक्विडची बॉटल जर बाजूच्या दुकानमध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला ही बॉटल सरासरी 50 ते 60 रुपयाला भेटते. 49 रुपयाला तिथे भेटलेली आहे. त्याचनंतर ना आता पावसाळा चालू झाल्यामुळे आपल्याला सगळ्यात आवश्यक आणि गरजेची गोष्ट ती लागतेच, कारण मुलांना वगैरे, लहान मुलांना आपण शाळेला वगैरे सोडायला जातो, तर कुठे बाहेर जातो तर आपल्याला ही वस्तू गरजेचीच आहे. तर तिथे गेल्यानंतर ना हा रेनकोट घेतला मी तिथे. तर हा रेनकोट ना हा 299ला हा रेनकोट भेटलेला आहे आणि कलर क्वालिटी देखील खूप छान आहे. तर 300 रुपयामध्ये आरामात हा रेनकोट चांगल्या क्वालिटीचा भेटलेला आहे. तर त्यानंतर आता सध्या तरी काही फ्रीज नाही आहे, पण ज्या काही भाज्या असतील त्या पावसाळ्यामुळे खराब होऊन जातात. मग त्यामुळे असा हवेशीर असा छोटासा हा ट्रे घेतलेला आहे तिथे. तर हा ट्रे फक्त ना मला तिथे 99 रुपयाला भेटलेला आहे आणि खूप छान अशा सुटसुटीत अशा संपूर्ण भाज्या वगैरे आरामात बसून जातात. त्यामुळे हा छोटासा ट्रे घेतलेला आहे. त्याचनंतर पुढची गोष्ट म्हणजे इथे आहूंसाठी तिथे गेल्यानंतर शूज घेतलेले आहेत. तर हे शूज पण
249 रुपयाला हे शूज भेटलेले आहेत आणि क्वालिटी देखील खूप छान आहे. म्हणजे जॉबवर कंपनीमध्ये वगैरे घालून जाऊ शकतील सहज असे हे शूज आहेत. आपण फुटवेअरच्या शॉपमध्ये गेलो तर आपल्याला 800-1000च्या रेंजमध्ये आपल्याला शूज वगैरे भेटतात. पण काय माहीत डीमार्टचं इतकं कसं त्यांची क्वांटिटी देखील त्यांची मार्केटिंगची अशी खूप सारी त्यांना घ्यावी लागते. पण आपल्याला स्वस्त दरामध्ये परवडेल अशा बजेटमध्ये आपण आरामात तिथे वस्तू घेऊ शकतो. त्याचनंतर मला देखील हे फुटवेअर घेतले रोज डेली वापरण्यासाठी. तर हे फुटवेअर फक्त 65 रुपयाला तिथे भेटलेले आहे. तर ही जी काही खरेदी आहे ती स्वस्त आणि मस्त कमी दरामध्ये तिथे डीमार्टमध्ये अशी काहीशी खरेदी झालेली आहे. देखील अशा परवडणाऱ्या अशा काही गोष्टी डीमार्टमध्ये जाऊन खरेदी करता का नक्की कमेंट करून सांगा. तर अशी होती छोटीशी डीमार्टची खरेदी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.